चुकून पाहिलीत बघा. कुणाचं नाक पाहिलं, कुणाचा डोळा पाहिला, कुणाचं चालणं पाहिलं, कुणाचा बोलणं पाहिलं, कुणाचे कपडे पाहून आम्ही द्वेष केला. आम्ही कुणाला हेळसाण केली, कुणाला पायानं लग्न असेल ना आम्ही त्याला लग्न्या नाव ठेवू. त्याचा डोळा बारक्या असेल ना त्याला बारक्या म्हणायला लागलो बघा. उंची कमी असेल ना बुटक्या म्हणायला लागलो. हे नाही बा, तू दत्त भक्त असशील ना, भेटेल त्याच्याकडनं तू काहीतरी शिकशील. तुला शिकताय. सर्वज्ञ चक्रधर महाराज सांगत बाई भाजी आहे गुरु मानाव. लक्षात घ्या मावल्या, भाजी निस्तायनं शिकवावी लागते आणि ज्याच्याकडून शिकलं ना त्याला गुरु मानावं लागतं. भाजी निसणं कला आहे. कुणालाही भाज्या निसता येत नाही. तुम्हाला असं वाटतं कुडाईच्या अशा भाजीत पातेल्यात टाकायची? अजिबात नाही. भाजी निसणं कला आहे. पुरुष मंडळी, वालाच्या शेंगा खाल्ल्या तुम्ही? बनवल्या? बोलत नाही. वालाची शेंग माहिती आहे तुम्हाला? तुमच्याकडे असते नाही? वाल माहित नाही. गवार? फक्त गवार माहिती आहे? गवार म्हणतात, वाल माहित नाही? वाल नाही माहिती बाबा. शेवगाही असतो ना, शेवगाही चालेल ना. शेवगीची शेंग एवढी ठीक आहे. चपटा वाल तुम्ही पाहिजे नाही. आवळा का? आवळ्याची शेंग म्हणजे मला आवळा म्हणतात. आवळा माहिती ना? शेवगा माहिती ना? तो लांब असता. गवार माहिती ना? निसण्याची कला आहे मावल्यावर. माहिती आहे तुम्हाला कसं निसावं लागतं? गवारीची शेंग जर त्या बाईला निवडता आली नाही ना, तो माणूस जेवेपर्यंत तोंडात हात घालून त्या शेंगा उद्या उडत असत. तिला नेमकीच कुठून तिची दस बाहेर काढायची असते. ती काढता आली नाही ना, ती गवारीची शेंग खाता येत. शेवग्याचा सुद्धा नेमका तो मोडायचा आणि ती दशा काढायची नेमकीच बरोबर. ती निघाली नाही ना, तो शेवगा खाता येत नाही. म्हणजे भाजी निसण्याचं सुद्धा तंत्र आहे. कशी निसायची त्याला सुद्धा गुरु करावा लागतो. श्री दत्तात्रय महाराज सांगतात की बाबा रे, मी मात्र प्रत्येक जो भेटला त्याच्याकडनं मात्र मी प्रत्येक गोष्ट शिकत गेलो. मने रायायक मज गुरु वसती अनेक, के तुलिया पासोन एक एक मी शिकता था. प्रत्येकाकडून एक एक गोष्ट शिकलो. पृथ्वी पवनो आकाश जल कहो तू बंधु भानो, कहो तू गुरु मजा. दत्तात्रय महाराज सांगतात की पृथ्वीला गुरु केले, आकाशाला गुरु केलं, हवेला गुरु केले, जलाग्नी सूर्य पाण्याला गुरु केलं, अग्नीला गुरु केलं. पुढे जाऊन सांगतात म्या गुरु केले कबूतराचे, कबूतर नावाच्या पक्षालाही गुरु करून घेतलंय. सर्पाला गुरु करा. श्री दत्तात्रय महाराजांनी सांगितलं मी अजगरालाही गुरु केलं. काय गंमत आहे. अजगरालाही सिंधू पतंग मदतो गजुमाधुवा कृष्णा साई मीनू पिंगा कुरुरु बाळकुमारी.
पतंग ज्याला तुम्ही चिमणी भोवती जमा होतात माझ्या पाकळ्यांना मधमाशांनाही आम्हाला मधमाशी कधीच दिसत नाही, फक्त मधमाशीचा पोळ दिसत असतो ज्याला त्याच्यात मध आहे ना तेवढंच दिसतात. लहान मुलाला गुरु केले, त्याचे बाळ आहे, बाळांना पडलेले त्या बाळाला गुरु केले. जीवाचा खरा गुरु ईश्वर परईकरा जवळ नाही गुणग्रहण. या जीवात्म्याचा खरा गुरु आहे ना माझा भाऊ ईश्वर आहे, परंतु ईश्वराने सुद्धा ही गुणग्राहकता ठेवली. तुमच्या आमच्यात गुणग्राहकता असली पाहिजे. आपण जिथे जाऊ ना तिथला एक गुण घेऊन निघालो पाहिजे. सर्वत्र सांगतात बाबा रे तिथला एक गुण घेऊन तुम्ही निघाला पाहिजे. आपण गुणग्राहक असतो. आम्ही जिथे जातो ना तिथले दोष घेऊन येतात. श्री दत्तात्रय महाराज मात्र 24 गुरूंचं वर्णन करून सांगतात की प्रत्येक गुरुला मी कसा कसा स्वीकार. परियसे भूपा विक्षेमेचा निर्वाह आदरे शिखिला विश्वंभरे क्षमाशीलता आहे बाबा माझ्यामध्ये. क्षमाशीलता ही मी त्या पृथ्वीपासून घेतली. काय गंमत आहे. आम्हाला दिसली कधी काबरजकर दिसली या पृथ्वीच्या ठिकाणची क्षमा तुम्हाला कधी दिसली? कधी वाटलं तुम्हाला? चालला तरी लाटा मारत चालतो आपण. रागवली कधी तुमच्यावर? तिला राग आला तर काय होऊ शकतं माहितीये? 15-20 वर्ष किंवा 25 वर्षापूर्वी तिला राग आला होता ना. पृथ्वीला राग आला होता. किती सेकंद आला होता? किती गेली? गावाच्या गावावर एका कोपऱ्यात आला तोही. एका कोपऱ्यात तिला राग आला. थोडासा आला, एका सेकंदात आला. तिच्यातली क्षमाशीलता दत्तात्रय महाराज राजाला सांगतात की राजा मी ती क्षमाशीलता पृथ्वीपासून शिकलोय. सर्व परी पृथ्वी न संडी धैर्याते कैसे देहांती पातलिया धर्माते न भोगली में. राजा हे बाबा हे विदारिती भूते नांगर लावता जाऊ तराटरा फाडताना दरवर्षी घर बांधायचं का तुम्ही लागलीच तिला फाडायला सुरुवात करता, पाया खोदताय. अरे संडाची टाकी बांधायची ना तरी खड्डा खोदताय, घरा ढोळायची खड्डा खोदताय. सर्वांगे विदारती भूते पृथ्वीच्या सर्वांना ही भूत मात्र फाडत असतात बघा. ही झाडही फाडतात, मुळामध्ये घुसतात ना त्या जाड होतात की भूमी फाटत फाटत जाते बघा. तुम्ही पिकं केली का ती भूमीला फाडतात. घर बांधायचं भूमीला फाडतात, गटर बांधायचं भूमीला फाडतात. अरे माणूस पुरायचा जमिनीत तरी भूमीला फाडतात. सर्वांगे विदारती भूते सर्वांगाच्या सर्वांगा. वीर खोदायची ना तुम्हाला पाणी पाहिजे, तुम्ही पोट मात्र तिचं फाडताय, पृथ्वीचं पोट फाडताय. परंतु तरी ही पृथ्वी धैर्य सोडत नाही.
माणसानं सुद्धा स्वतःच्या धर्मावर केवढंही तैसे देहांतु या पातळी या धर्मा